खरं तर विदर्भामधल्या सर्व ओबीसी बांधवांना आणि विशेष करून ओबीसी नेत्यांना माझी विनंती आहे, ओबीसीचं आरक्षण या मुख्यमंत्र्याच्या हातून मग हैदराबाद गॅजेटद्वारे असो, सातारा बॉम्बे गॅजेटद्वारे असो किंवा बोगस सर्टिफिकेटच्या आधारे कुणबीकरणाच्या माध्यमातून असो, ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट या महाराष्ट्रात या मुख्यमंत्र्यांनी घातलेला आहे। त्याला विरोध करा। त्याला जर तुम्ही विरोध नाही केला, तुम्ही पुढारी निश्चित व्हाल। विदर्भातल्या पुढाऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही नेतृत्व निश्चित कराल, पण जो सामान्य ओबीसी आहे, जो बलुता आलुता आहे, जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आजही आहे, त्याला शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला ओबीसी आरक्षणाची गरज आहे। त्यामुळे ओबीसी आरक्षणाकडे फक्त निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विदर्भातल्या नेत्यांनी पाहू नये, तर सामान्य ओबीसींच्या हितासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे आणि बोललं पाहिजे, सामाजिक न्यायाची भूमिका घेतली पाहिजे, असं मी विदर्भामधल्या नेत्यांना आवाहन करेन। आणि नेते जर नाही पुढे आले तर ओबीसी मधल्या जनतेनं आज चंद्रपूरला सभा आहे संध्याकाळी 5 वाजता प्रियदर्शनी हॉल चंद्रपूरमध्ये, आणि तिथं आम्ही आव्हान करणारच आहोत, आम्ही तिथं बोलणार आहोत। विदर्भ सुद्धा ओबीसीच्या चळवळीमध्ये कुठंच मागे पडणार नाही, असं आव्हान, मागे पडू नका असं आव्हान मी विदर्भामधल्या जनतेला करणार आहे। हा जो राडा झाला त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया राज्यभरातून आल्या, आता यानंतर ती तुमची काय भूमिका आहे? हे बघा, विवेकाचा आवाज आणि मी तर ओबीसीचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतोय। एक सामान्य कुटुंबामधला मुलगा आहे मी। फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचं तत्व, संविधानाचं सामाजिक न्यायाचं तत्व आणि ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे ही भूमिका घेऊन ठामपणे जीवावर उदार होऊन या महाराष्ट्रामध्ये भूमिका मांडतोय। आणि नक्की हेच शल्य इथल्या जात दांडग्या लोकांना सहन होत नाही, म्हणून बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून माझ्यावरती जो काही प्रसंग घडला, जो जीवे मारण्याचा प्रयत्न, संभाजी भोसलेंचे कार्यकर्ते असोत, तो मते नावाचा जो कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याचे फोटो आता माझ्याकडे ते फोटो आहेत, रोहित पवारांबरोबर आहेत, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याबरोबर आहेत। त्यामुळे माझ्यावर हल्ला होण्यापूर्वी मी जो आरोप करतोय की 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत त्या मते आणि अमित देशमाने यांनी कुणाकुणाला फोन लावले आणि कुणाकुणाच्या इशाऱ्यावरती त्यांनी माझ्यावरती हल्ला घडवून आणला, याचं या महाराष्ट्राच्या गृह खात्यानं याचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर उचित अशी कारवाई करावी असं मला वाटतं। तुमचा लढा ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आहे। आता निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये काय भूमिका राहणार आहे तुमची? हे बघा, आज रोजीचं मी वास्तव बोलणारा कार्यकर्ता आहे आणि वर्तमानात जगणारा कार्यकर्ता आहे। आम्ही आज रोजी या महाराष्ट्रामध्ये 50 उमेदवार पाडण्याची आमची यादी तयार आहे आणि 50 उमेदवार निवडून आणण्याची जी यादी आम्ही तयार करणार आहोत तो इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही करू, कारण जनतेचा तसा फीडबॅक आहे। मी ओबीसी मधल्या सर्व नेतृत्वांना मी विनम्रपूर्वक त्यांना विनंती करेन की तुम्हाला त्यांच्या मताची भीती वाटत असेल, निवडणुका जिंकण्यासंदर्भात तुमच्या मनामध्ये जर संभ्रमाची अवस्था असेल, तर मग ओबीसीच्या मतांची भीती या पुढाऱ्यांना, या मुख्यमंत्र्यांना, या विरोधी पक्षनेत्यांना, महाराष्ट्राच्या प्रमुखांना कधी वाटणार आहे? मग तुम्ही या पक्षांच्या मेहरबानीवर किती दिवस नेतृत्व करणार आहात? आणि विदर्भामधल्या ओबीसी नेतृत्वांना माझी सांगणं आहे की दुय्यम दर्जाची वागणूक आजही या महाराष्ट्रातल्या पक्षाकडून ओबीसींना मिळते। ओबीसींना एखादा चांगला ओबीसीचा कार्यकर्ता, हरहुन्नरी नेता जर बोलायला लागला तर ओबीसींना ओबीसी सेलचा प्रमुख केला जातं, ओबीसींना महामंडळाचा अध्यक्ष केला जातं, आणि याच्याही पलीकडे जाऊन एखादा नेतृत्व पुढे यायला लागलं तर त्याला विधान परिषदेवर घेतलं जातं। म्हणजे दुय्यम वागणूक आजही इथल्या पक्षांकडून मिळते। माझी या सगळ्या लोकांना विनंती आहे, तुम्ही फील्डवर या, तुम्ही ओबीसींची भाषा बोला, तुम्ही सामाजिक न्यायाची भाषा बोला, तुम्ही यांच्या मेहरबानीवर जगू नका। उपकार करत नाहीत तुम्हाला नेतृत्व, तुम्हाला तुमचं नेतृत्व पुढे घेतायत। अरे तुमच्या मागे 50 ते 60% लोकसंख्या आहे आणि 50 ते 60% लोकांची भीती शरद पवारांना कधी बसणार आहे? 50 ते 60% लोकांची भीती या गाडग्यासारखं तोंड असणाऱ्या पृथ्वीराज बाबा चव्हाणांना कधी बसणार आहे?
50 ते 60% ओबीसींची भीती, एकनाथ शिंदे, सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, भाजपचं नेतृत्व, या लोकांना या ओबीसींच्या मताची भीती कधी बसणार आहे? या ओबीसींच्या आरक्षणावर यांची अधिकृत भूमिका काय आहे? याचं उत्तर जोपर्यंत ही माणसं देणार नाहीत तोपर्यंत या महाराष्ट्रामधला ओबीसी या सर्व नेतृत्वांना येऊ घातलेल्या निवडणुकीत जाब विचारेल. 50 उमेदवार कोणते आणि का त्यांना तुम्ही पाडणार आहात? कारण 50 उमेदवार कुणाला पाडायचं हे आमचं ठरलेलं आहे. कारण या नेत्यांनी जरांगेंचं आंदोलन पाळलं, पोचलं, जरांगेंना डिझेल पुरवलं, जरांगेंना पैसे पुरवले, जरांगेंना गाड्या पुरवल्या, जरांगेंना लेखी पाठिंबा दिला. त्या माणसांना ओबीसीनी का मतदान करायचं? ही 50 उमेदवारांची यादी आमच्याकडे तयार आहे. त्या 50 मतदारसंघात तुम्ही जाणार आहात का? त्या 50 मतदारसंघामध्ये आम्ही जाणार, सभा घेणार, आमची संघर्ष यात्रा निघणार. मग तो राजेश टोपे असो किंवा रोहित पवार असो, मग तो स्वर्गीय आर आबांचा मतदारसंघ असो किंवा आमच्या सांगली जिल्ह्यातला जतचा मतदारसंघ असो किंवा नांदेड जिल्ह्यातले मतदारसंघ असोत किंवा परभणी जिल्ह्यातले मतदारसंघ असोत, आम्ही आमचे 50 उमेदवार पाडणाऱ्या म्हणजे ज्यांना पाडायचं त्या उमेदवारांची आम्ही यादी बनवलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ओबीसीची भूमिका घेणारे अनेक तरुण या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दिसतील. लक्ष्मण हाकेला जिवे मारण्याचा प्रयत्न केला तर येऊ घातलेल्या काही दिवसात 100 लक्ष्मण हाके या महाराष्ट्रात उभे राहिलेले दिसतील. लक्ष्मण हाके सभागृहात जाणार की सभागृहाच्या बाहेरची लढाई? लक्ष्मण हाके रस्त्यावरची लढाई लढेल. महाराष्ट्रामध्ये ओबीसी सुद्धा राहतो, महाराष्ट्रामध्ये धनगर राहतो, महाराष्ट्रामध्ये माळी राहतो, अनेक, मी सगळ्यांची नावं घेईन. परत एकदा सांगेन, मी वारंवार सांगतोय, या महाराष्ट्रामध्ये माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, वडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, मुस्लिम समाजामधले ओबीसी, कुणबी, आगरी, कोळी, भंडारी, हे सगळे लोक राहतात. अरे मुख्यमंत्री, लाज वाटली पाहिजे आपल्याला. तुम्ही एका जातीचे मुख्यमंत्री आहात. महाराष्ट्रामध्ये इतर लोक सुद्धा राहतात, त्यांच्या वेदना काय आहेत? तुम्ही लक्ष्मण हाकेचा गळा आवळून आणि लक्ष्मण हाके दारू प्याला म्हणून तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवू पाहताय. अजिबात चालणार नाही या महाराष्ट्रामध्ये. ते 50 नेते जे म्हटले ते सर्व पक्षीय काही विशिष्ट पक्ष आहेत? सर्व पक्षीय सुद्धा असू शकतात, त्यामुळे एका पक्षाचं असण्याचं कारणच नाही. पण माझ्या या महाराष्ट्रातल्या अनेक पक्षांना माझं सांगणं असेल, जो ओबीसीचा मुद्दा जो पक्ष लावून धरेल त्या पक्षानं ओबीसीचे उमेदवार द्यावेत. आम्ही सांगू ते उमेदवार द्यावेत. महाराष्ट्रामध्ये त्यांना सत्तेत बसवायचं काम सुद्धा ओबीसी करतील. संभाजीराजांच्या पक्षांना मान्यता मिळाली आहे की आता त्या पक्षाच्या बॅनर खाली निवडणुकीला पुढे जाणार आहे. संभाजी भोसलेनी रजिस्टर्ड, नॉट रेकग्नाइज्ड, रजिस्टर्ड पक्षाला आमच्या शुभेच्छा आहेत. आणि जातीच्या विद्वेषा पलीकडे या महाराष्ट्रात इतर जाती राहतात. भोसले महाराष्ट्रातल्या 12 करोड जनतेच्या, जनसामान्यांच्या प्रश्नावर पक्ष जन्माला येतात. एखाद्या समाजाचं प्रार्थनास्थळ पाडून द्वेषातून पक्ष निर्माण होत नसतो. ओबीसीच्या नेतृत्वाला हाणमार करून, जिवे मारण्याचा प्रयत्न करून पक्ष वाढत नसतो. त्यासाठी महाराष्ट्रातल्या पाड्यावरती, तांड्यावरती, वस्त्यावरती, गावगाड्यामध्ये जावं लागतं. सामाजिक न्यायाची त्यांना सल्ला देणं एवढं मला आवश्यक नाही वाटत. शुभेच्छा आहेत त्यांना. आज मुख्यमंत्र्यांची बैठक सुद्धा आहे, शिंदेचा अहवाल आला त्या. बघा, शिंदे समिती बेकायदा समिती आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे, शिंदे समिती ही डिवोटेड समिती आहे का? शिंदे समिती डेडिकेटेड समिती आहे का? आणि अशी आहे असं जर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असेल तर स्टेट बॅकवर्ड कमिशनचं महत्त्व काय? स्टेट बॅकवर्ड कमिशन अस्तित्वात असताना अशी समिती का निर्माण करावी लागली? मला वाटतंय अशा कुठल्याही समितीच्या शिफारसी स्वीकारून
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अशा पद्धतीचा कुठलाही GR काढू शकत नाही। हे मी तुम्हाला संविधानाची कायद्याची गोष्ट तुमच्या या सगळ्या महाराष्ट्रासमोर सांगत आहे आणि मुख्यमंत्र्यांना तसा कुठलाही अधिकार नाही। कुठेतरी कुणबी प्रमाणपत्र जे काही दिले जाणाऱ्या नवीन नोंदीनुसार त्यामध्ये अजूनही मराठी जरी काही सदन जरी असले तर काही गरीब वर्गही आहे, त्यांचं काय? हे बघा, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, मराठा समाज मराठवाड्यामध्ये गरीब असू शकतो ना, पण गरिबी हटवण्यासाठी ओबीसीचं आरक्षण जबाबदार आहे किंवा ही वेळ आमच्यावर आली ती ओबीसी आरक्षणामुळे आली। हे जे काही जरांगे आणि संभाजी भोसले माझ्या मराठा तरुणांना सांगून माती भडकवतायत ना, हे घटनाविरोधी आहे। कारण गरिबी हटवण्यासाठी इथं सोशल वेलफेअर आहे, गरिबी हटवण्यासाठी सोशल असिस्टन्स आहे। आणि मग या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कायम दावा आहे की आम्ही 1 लाख मराठा तरुणांना उद्योग दिलेला आहे। स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांचा दावा आहे की आम्ही 1 लाख बेरोजगार महाराष्ट्रात मराठा तरुणांना आम्ही सहाय्य अर्थसहाय्य केलंय। आमदार प्रवीण दरेकरांचं स्टेटमेंट आहे की आम्ही 5,500 कोटीचं व्याज शासन भरतोय। मग माननीय फडणवीस साहेब, तुम्ही 1 लाख मराठा तरुणांना जो रोजगार उपलब्ध करून दिला, त्याच तरुणांची माती भडकवण्याचं काम शरद पवार, रोहित पवार, एकनाथराव शिंदे हे नेते याच मराठा तरुणांना माती भडकावून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतायत। देवेंद्र फडणवीस हे कसे खलनायक आहेत हे रंगवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होतोय। अरे, देवेंद्र फडणवीसांची या घरापर्यंत पर्सनल अटॅक तुमच्याकडून होतो। हे छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र आहे। या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात ज्यांचं नाव घेऊन, उठसूट नाव घेऊन त्यांच्या प्रतिमेसमोर बसून माता भगिनीवरती अर्वाच्य भाषेत टीका टिप्पणी करणारे नेते, फडणवीस साहेब याचं ऑडिट करा। आहे ना, गरिबी हटवण्यासाठी आहेत ना अनेक प्रोग्राम। शरद पवारांकडे मतं मागायला कुठलंही भांडवल उरलं नाही, म्हणून जरांगे सारख्या माणसाच्या मनामध्ये त्याला सपोर्ट करून राजकीय पोळी भाजण्याचं काम या महाराष्ट्रातला पुरोगामी नेता म्हणवणारा शरदचंद्रजी पवार हा नेता आपल्या पक्षाची पोळी भाजण्याचं काम करतोय। पण याच पुरोगामी नेत्यानं आपल्या घरामध्ये किती पदं घेतली हे या महाराष्ट्राला या शरदचंद्रजी पवारांनी पुढे येऊन सांगावं। जर समतोल प्रतिनिधित्व पुढे येणार नसेल, जर ओबीसींचे नेते पुढे येणार नसतील, अरे खेदानं नमूद करावं असं वाटतं, ज्या शरदचंद्रजी पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे, माढा लोकसभा असो, सोलापूर जिल्हा असो, पुणे जिल्हा असो, सातारा जिल्हा असो, या पक्षाचा बेस वोट हा धनगर समाज आहे। त्या धनगर समाजाचा एकही खासदार या शरदचंद्रजी पवारांनी या देशाच्या संसदेत जाऊ दिला नाही। शरदचंद्र पवार, तुम्ही कुठल्या नेत्याला खासदारकीचं तिकीट दिलं धनगराच्या? जातीवर बोलावं लागतं, कारण धनगराची लोकसंख्या असताना जर तुम्ही धनगराचं नेतृत्व पुढे येऊ देत नसाल तर मग महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींचं, आलुत्याचं, बलुताचं त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा असेल? शरद पवार हा पुरोगामी नेता नाही, तर शरदचंद्रजी पवार हा प्रतिगामी नेता आहे, सरंजामी नेता आहे, कारखानदाराचा नेता आहे, दरोडेखोरांचा नेता आहे, असं माझं फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचं वारं प्यालेला हा लक्ष्मण हाके म्हणतोय। या प्रश्नाचं उत्तर शरदचंद्रजी पवारांनी पुढे येऊन द्यावं। ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण आहे आणि त्याच आरक्षणासाठी मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण पाहिजे असा एक सूर पाहायला मिळतो। तुम्हाला काय वाटतं? हे बघा, परत एकदा सांगतो, लोकल बॉडीज मधलं ओबीसीचं आरक्षण गेलेलं आहे, पंचायत राज मधलं ते कोर्टात आहे। गेल्या 2-3 वर्षापासून हिअरिंग होत नाही। अहो, आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा प्रयत्न आहे संविधानाच्या माध्यमातून। रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन। रिझर्वेशन म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये नोकरी मिळणार आहे। रिझर्वेशन म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांचं भलं होणार आहे। जरांगे, असा रिझर्वेशनचा अर्थ नाही। रिझर्वेशन म्हणजे प्रवर्गाचं प्रतिनिधित्व आहे। रिझर्वेशन मिळालं म्हणजे प्रत्येकाच्या घरात कलेक्टर होणार नाही। रिझर्वेशन मिळालं म्हणजे प्रत्येकाच्या घरात झडपी मेंबर होणार नाही।
रिझर्वेशन मिळालं म्हणजे प्रत्येकाच्या घरात आमदार खासदार होणार नाही. रिझर्वेशन म्हणजे त्या त्या समूहाचं प्रतिनिधित्व, म्हणजे एक संधी मिळणार आहे नेतृत्व करण्याची, मग ती नोकरीमधली असो किंवा पंचायत राजमधली असो. रिझर्वेशनचा अर्थ कुणी राशनचं दुकान म्हणून घेतला असेल तर ते संविधान विरोधी ठरेल. मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे, दरबारी राजकारण करणारे पृथ्वीराज बाबा चव्हाण कधीतरी या रिझर्वेशनवरती डिबेट करायला काय संविधानाला अपेक्षित आहे याचं उत्तर द्यायला हा लक्ष्मण हाके तयार आहे. याचा अर्थ मलाच सर्व कळतंय असं नाही. कधीतरी रिझर्वेशनची पॉलिसी समजून घ्या. पक्षाच्या सगळ्या प्रमुखांना माझं हे जाहीर आव्हान आहे. तुम्ही काल संभाजीराजांवर इतके गंभीर आरोप केले, पण त्यांच्याकडून अजूनही काही प्रतिसाद किंवा उत्तर तुम्हाला देण्यात आलं? उत्तर असलं पाहिजे ना. याच नेत्यांना एक मेंढपाळाच्या पोराचा धनगराच्या पोरावर हल्ला करावासा वाटतो. ज्या धनगरांनी या महाराष्ट्रात आमदार खासदार केले, ज्या शरद पवारांना बारामतीत भरभरून मतं दिली, त्याचे पांग पुरोगामी नेता म्हणणारा शरदचंद्रजी पवार असे फेडतो. रोहित पवार ज्या कर्जत जामखेडमधून आमदार होतात तिथं धनगरांचं मतदान घेत नाहीत. जातीवर बोलावं लागतं. प्रवर्गाची भाषा बोलत असताना आम्ही प्रवर्गाचं नेतृत्व करतोय, ओबीसींचं नेतृत्व करतोय. जोपर्यंत लक्ष्मण हाकेला नामोहरम केलं जात नाही, लक्ष्मण हाकेला बदनाम केलं जात नाही, मला अपेक्षित होतं यांच्याकडून हल्ला होणार आहे. तसा प्रयत्न याच्या अगोदर झालेला होता. मला अपेक्षित होतं गाडी फोडली जाईल, गाडी जाळली जाईल, तोंडाला काळं बेरं फासलं जाईल. पण ज्या लक्ष्मण हाकेनं कधीही कुठंही कुठल्याही हॉटेलमध्ये कधीही कृत्य केलं नाही, ते कृत्य माझ्या तोंडामध्ये घालण्याचा, मला बदनाम करण्याचा केविलवाना प्रयत्न या झुंडशाहीनी, या जातदांडग्यांनी केला. त्यांना माझ्या सदिच्छा आहे. अशा प्रकारे तुम्ही ओबीसीची मुवमेंट, ओबीसीची चळवळ संपवू शकत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.